थँक्यू सो मच मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू सो मच योगेश मडवी. चला फिल्डिंग लावून घ्यायची आपण टीम दहिसर संघ लगेच. दहिसर विपक्ष शिरडोन अशी बिग फाईट लढत आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम लढत असेल या स्पर्धेतील. आज तिसरा दिवस. स्वर्गीय श्रीराम मस्कर स्वर्गीय नितीन वारिंगे चषक 2025 पर्व आपण अनुभवतोय आणि जमलेल्या माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षकवर्गांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. सध्या तर युट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन जोडले गेले प्रेक्षकवर्ग त्यांचं देखील आपण करूया स्वागत. ओमसाई MTC या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा कव्हर करतोय आणि त्या वाहिनीचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत. रोशन पराड आमच्या सोबत जॉईंट आहेत. खूप चांगला अपडेट आमच्यापर्यंत ते पोहोचवत आहेत. त्यांचं स्वागत करूया आपण. मैदानावरती मॅच या ठिकाणी थोड्याच वेळानं सुरू होईल. सलामी जोडी देखील पाठवली जाईल. शिरडोन टीम जास्त वेळ घेऊ नका आणि दहिसर संघ आपण देखील फिल्डिंग लांबायची लगेच. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील तोपर्यंत आपण जाऊया डीजे मास्टरकडे. डीजे आमच्या पंढरी वारिंगे दादांच्या या नावात दमायर. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दमायर. आमच्या पंढरी वारिंगे दादांच्या या नावात दमायर. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दमायर. गरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोर गरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला. पाले गावाची शान आहे रे रायगड ठाण्याची शान. थँक्यू सो मच. चला पंच शेड्यूल टीम 2 मिनिटं आपण थांबायचं. फक्त 2 मिनिटं थांबा. डीजे या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा होता पाले. या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा चषक ठेवलंय पाले गावाला. आयोजन केलंय पाले गावाला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आधी ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम. थँक्यू सो मच डीजे. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग तुम्ही ऐकलं. स्वर्गीय श्रीराम मस्कर स्वर्गीय नितीन वारिंगे चषक 2025 पर्व आपण अनुभवतोय. आज स्पर्धेचा तिसरा दिवस आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर प्रेक्षकांना जे सामने पाहायचे होते ते पाहायला मिळालेत नाहीयेत. कारण 1 साइड मॅचेस आपण पाहिल्या परंतु आत्ताचा मॅच रंगेल अशी अपेक्षा आपण माळूया आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सलामी जोडी आविष्कार आणि सुयोग आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकरमध्ये आविष्कार. गोलंदाजी मार्कमध्ये पहिलं षटक सुमित. पहिला चेंडू मागे खेळलेत. पॉवर प्ले सुरू आहे. कोणताही खेळाडू उपस्थित नाही आणि चेंडू फाईन लेग सीमारेखा बाहेर. पहिल्याच बॉलवरती आघात. चौकार. पाहू शकता तुम्ही हॅरीना खूप चांगला डान्स ते सादर करतायत. चौकाराने खातं गोल झालं. श्री गणेश स्कोरबोर्डवरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळतील. आविष्कार पुन्हा एकदा
सेकंड वरती सुमित तयार गोलंदाजी मार्कवरती. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि डॉट बॉल असेल. त्वरित कमबॅक करतोय पुढच्या चेंडूवरती गोलंदाज सुमितला आपण पाहतोय. पॉवर प्लेचं एकच षटक असेल कारण 4 षटकांची लढत आहे. स्पर्धा फार मोठी आहे. सामना देखील तितकाच दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. क्वार्टर फायनलची मॅच आपण एन्जॉय करतोय. कोणता संघ पोहोचेल स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये. राऊंड द विकेट. चांगला चेंडू गुडलेनपट्टी पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. वेगानं आला आणि इथून फक्त हलक्याशा त्याने खेळले. शॉर्ट स्क्वेअर लेगचा खेळाडू जोपर्यंत पोहोचेल चेंडूची पेकी करेल तोपर्यंत रन्स मिळाले एकूण 2 आणि 2 ने धावफलक पुढे सरकेल 6 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती चौका त्यानंतर डॉट बॉल आणि आता 2 धावा मिळाल्यात. आविष्कारनं मागच्या काही सामन्यामध्ये फार चांगला खेळ केलाय आपल्या टीमसाठी आणि आत्ताच्या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये देखील चांगली खेळी करावी लागेल. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती जो शॉट आपण पाहिला त्याच प्रकारे चेंडूला पाठवलाय. फाईन लेग सीमारेखा बाहेर. अजून एक चौकार. क्या बात है हॅरी. चौकार आलाय. धावसंख्या 10 वरती पोहोचेल. चांगली सुरुवात केली आहे. टीमसाठी फ्लाइंग स्टार निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज आविष्कार. 4 चेंडू षटकात दिला तर पर्यंत आपण पाहिले अजून 2 चेंडू सगळे शिल्लक असेल. पॉवर पे सुरू आहे. ऑनसाइड मध्ये खेळाडू स्क्वेअर लेग मध्ये आणि एक खेळाडू लॉंग ऑफला पाहायला मिळतोय. फुलटॉस फायदा उचलू शकले नाहीयेत. बॅटवरती चेंडू व्यवस्थित आला नाहीये. स्वतःवरती थोडासा नाराज झालाय फलंदाज आविष्कार. कारण त्याला देखील माहिती होतं हा चेंडू जर प्रॉपर बॅटवरती आला असता तिथून मोठा फटका आपल्याला मिळाला असता आणि रन्स देखील मिळाले असते. परंतु फुलटॉस चेंडूवरती एकही धाव नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. टोटल धावसंख्या 10 धावा स्कोरबोर्डवरती स्थगित पाहायला मिळतात. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. अंतिम मोमेंटला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या षटकामध्ये गोलंदाज सुमित. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. स्क्वेअर लेगच्या खेळाडूला आता नक्कीच बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ठेवण्यात आलंय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. समोर खेळताय शॉर्ट मिडअपचा खेळाडू येईल बॉल पर्यंत परंतु बॉलला अडू शकले नाहीयेत. बॅकअप साठी खेळाडू येतील तोपर्यंत रन्स कंप्लीट झाले एकूण 2. ओव्हर क्रमांक पहिल्या समाप्त आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम शिल्डॉन पोहोचली आहे. तिसरीचा प्रयत्न करतोय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर शिल्डॉन संघाची धावसंख्या 12 धावा बिनगडी बाद. टीम आपल्याला देखील बॅटिंग करायची आहे देखील लक्षात असू द्या. दैसेस संघ खेळतोय शिल्डॉन संघाच्या अगेन्स्ट आपण पाहतो आणि आज खऱ्या अर्थानं दैसेस संघानं भरपूर चांगला क्रिकेट खेळलाय. त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना शिल्डॉन संघाला एक मोठी धावसंख्या बनवावी लागेल. कारण आत्ताच्याच मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं जय जलेश्वर वाडेकर संघासमोर त्यांनी तब्बल 69 धावा ठोकल्या 4 षटकामध्ये. त्यामुळे इथून आत्ता शिल्डॉन संघाला चांगली धावसंख्या सुरुवातीला बॅटिंग करत असताना बनवावी लागेल. पॉवर पे कंप्लीट. आता 5 खेळाडू तुम्हाला 30 गज घेऱ्याच्या बाहेर अर्थातच बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळतील. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू लॉंग ऑफ ला खेळाडू त्यानंतर लॉंग ऑन मध्ये खेळाडू असेल मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला खेळाडू. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साइडला स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला फेकी आली तोपर्यंत रन्स मिळाली 1. टीमची धावसंख्या पोहोचेल 13 या आकड्यावरती. आविष्कारचं चालणं फार महत्वाचं आहे मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक आदित्यला आपण पाहतोय. प्रत्येक बॉलवरती नक्कीच फिल्डिंग मध्ये परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळतात. आता एकच खेळाडू हा लॉंग ऑफ मध्ये असेल आणि ऑनसाइड मध्ये 4 खेळाडू आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग त्यानंतर स्क्वेअर लेग मध्ये एक आणि त्याचबरोबर वाइडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑनला खेळाडू. तयार गोलंदाज आदित्य. राईट आर्म द विकेट. चांगला चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण तोपर्यंत रन्स मिळाला 2. तिसरीचा देखील प्रयत्न करतायत सुयोग परंतु नकार दिला.
धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 15 या आकड्यावरती. रोशन फराड आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम खूप चांगलं कॅमेरा बघ देखील आपण पाहतोय. 3 कॅमेऱ्याच्या साह्यानं स्पर्धा कव्हर केली आपण. कॅमेरामॅन भावेश ठाकरे असतील आमचे, त्याचबरोबर आतिश असतील आणि यश, हे 3 कॅमेरामॅन. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, मिस्टामिक स्ट्रोक, खेळाडू उपस्थित, लॉंग ऑनला टिपली जाईल झेल, क्षेत्ररक्षक होते सुमित, वेल जज, वेल कॅच आणि लागतोय पहिला धक्का टीम शिल्डोन संघाला. मॅच मध्ये फार लवकर बाद झाला आविष्कार. मी अगोदरच म्हटलं होतं या मॅच मध्ये त्याचं चालणं फार महत्त्वाचं आहे, परंतु तो आता बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विवेक पाटील येतोय युनिट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती. जिम्मेदारीने खेळ करावा लागेल, धाबा बनवावे लागतील टीमसाठी, कारण संघ थांबलाय. दुसरं षटक मार्गस्थ आणि 15 या आकड्यावरती. सफलता मिळाली या षटकामध्ये आदित्यला. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्क मध्ये. पुढचा बॉल सेकंडला फलंदाज विवेक. फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा मिस टायमिंग, खेळाडू पोहोचू शकत नाहीये. वाट पाहिली बॉलची, तोपर्यंत रन्स मिळाले एकूण 2 आणि 2 ने धावफलक पुढे सरकेल 17 धावा स्कोरबोर्ड वरती. हे षटक फार चांगलं राहिले आतापर्यंत टीम दैसर संघाच्या बाजूने, कारण ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 चेंडू आलेत आणि 65 धावा खर्च केल्यात. 1 विकेट देखील प्राप्त केली आहे ती आविष्कारची. लो बॉल फुल टॉस, यावेळेस मात्र पॅड वरती चेंडू आदळलाय आणि लेग बाईटचा इशारा. रन्स मिळेल 1, धावसंख्या 18 धावा स्कोरबोर्ड वरती. शेवटचा चेंडू शिल्लक. हवेमध्ये चेंडूची गती फार कमी होती. सिंगल आली आहे, धावसंख्या 18 वरती पोहोचली. अंतिम चेंडू षटकातील शिल्लक असेल. स्ट्रायकिंग वरती फलंदाज सुयोग, सलामीवीर. फटका छान आहे, परंतु खेळाडू उपस्थित. थोडीशी मिसफील पुन्हा एकदा आणि रन्स मिळतील एकूण 2. ओव्हरची होती समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम शिल्डोन संघ पोहोचलाय 20 या आकड्यावरती. 1 गडी बाद. आता शेवटचे 2 षटक शिल्लक. डीजे छत्रपती शिवरायांचं संगीत येत आहे. जिजामातेचा तो लेख होता, मराठ्यांचा तो राजा होता, झुकला नाही कुणासमोर, कारण मुघलांचा तो बाप होता. छत्रपती शिवरायांचं संगीत देखील आपण ऐकलं आणि डीजे मास्टरचं देखील स्वागत करूया. दैसर टीम आपण बघा, वेळ घेऊ नका, आपल्याला बॅटिंग करायची लक्ष असू द्या. थोडंसं पास केलं प्लीज. 2 षटकं कंप्लीट झाले. टीमची धावसंख्या 10च्या सरासरीनं 20 धावा स्कोरबोर्ड वरती. तिसरं षटक गोलंदाज अजय पाटील येतोय. तिसऱ्या षटकामध्ये धावांचा वेग वाढवावा लागेल. टॉप गिअर मध्ये येऊन बॅटिंग करावी लागेल फलंदाज विवेक आणि सुयोगला. कारण मी अगोदरच सांगितलंय मागच्या सामन्यामध्ये तब्बल 69 धावा कुठल्या आहेत टीम दैसरनं, त्यामुळे त्यांच्या अगेन्स्ट चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. षटकातील पहिला बॉल. गोलंदाज अजय तयार. चला वेळ घेऊ नका टीम दैसर. सेकंड मध्ये विवेक. पहिला चेंडू सुरे गुडलेन मध्ये पडल्यानंतर थोडासा डीप देखील राहिला आणि थोडासा टेक ऑफ झाला चेंडू. फलंदाजाला बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. चांगली सुरुवात स्पेलची करत असताना गोलंदाज अजय. धावसंख्या स्थगित, फक्त 20 धावा स्कोरबोर्ड वरती. गडी बाद. टीम शिल्डोन राऊंड द विकेट. अजून एक चांगला चेंडू पडल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा टेक ऑफ झाला. फलंदाजाला पुन्हा एकदा बीट केलं. सलगचा दुसरा डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. खूप चांगली सुरुवात केली आहे. गोलंदाज आपण पाहिले गेलं तर अजय पाटील ना आज सर्वच खेळाडूंनी नक्की दैसर संघाचे इम्प्रेस केले. सर्वांना आपण पाहतो आणि
महत्त्वपूर्ण मॅच आहे, क्वार्टर फायनलची लढत आहे आणि या सामन्यामध्ये देखील तेवढीच प्रभावित करणारी गोलंदाजी दहिसर टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू भरपूर चांगला खोलवर टप्प्याचा आणि यावेळेस मात्र मिळेल विकेट. रनआउटची सांघिक यश दहिसर टीमला मिळेल आणि लागतो शिल्डन टीमला दुसरा धक्का. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल सुशांत मात्रे. चांगली गोलंदाजी अजय पाटीलचं मी कौतुक करेल, कारण प्रत्येक चेंडू तो वेगळ्या पद्धतीनं हाताळतोय मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीचे 2 बॉल गुडलेटमध्ये ठेवले, ते पडल्यानंतर थोडेसे आपण पाहिले टेक ऑफ देखील झाले आणि आत्ताचा बॉल आपण पाहिला आता सरळ यॉर्करचा वापर केला. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, वाईड यॉर्करचा प्रयास सफल ठरलेत. चेंडू टॅबल झाला कव्हरच्या दिशेला आणि रन्स मिळेल फक्त 1. धावसंख्या पोहोचेल 21-21 या आकड्यावरती. 4 चेंडू आणि फक्त 1च धाव खर्च केली आतापर्यंत या ओव्हरमध्ये गोलंदाज अजय पाटीलनं. टीमची धावसंख्या 21-21 आकड्यावरती. आताचा चेंडू देखील आपण पाहिलं की डॉट बॉल आला. शेवटचा चेंडू शिल्लक षटकातील. ऑन साइडला लॉब केलाय, उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. खेळाडू उपस्थित स्वेरलेक रिजनला आकाश पाटील होते. खूप चांगला झेल कॅरी केला. ओव्हरची होते समाप्ती, सफल ओव्हरची समाप्ती मिळवणे, कारण या ओव्हरमध्ये अजय पाटीलनं 2 विकेट कॅरी केल्यात आणि त्याचबरोबर 1च धाव खर्च केली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शिल्डन संघ बॅकफूट वरती 21 धावा 3 गडी बाद. पहिल्या ओव्हरमध्ये एकूण धावसंख्या होत्या त्या 12 आपण पाहिल्या. त्यानंतर आदित्यचं षटक देखील 5 चांगले राहिलं. 8च धावा त्याने खर्च केल्या आणि अजय पाटीलने इम्प्रेस केलंय. 1 रनआउटची विकेट, त्यानंतर 1 विकेट अजय पाटीलच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि 1च धाव त्यानं या मॅच मध्ये खर्च केली आहे. व्हेरी गुड बॉलिंग, भरपूर प्रभावित केलं या षटकामध्ये गोलंदाज अजय पाटीलला. आणि आताच स्लो ओव्हर असेल, डेट ओव्हरचं षटक, शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज राहुल येतोय गोलंदाजी मार्गवरती आणि नवीन खेळाडू नितीन. पहिला चेंडू षटकातील अंतिम ओव्हर असेल. आत्ताचा चेंडू डीप राहतोय, खाली राहतोय. यशांच्या पाठीमागे थोडीशी मिसफिल आणि 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, थ्रो चुकीचा आहे. लेझी थ्रो पाहायला मिळाला आणि वेळ मिळाला. वेळेच्या अभावी 2 धावा कंप्लीट. 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकेल 23-23 या आकड्यावरती. मोठे फटकेबाजी नाही आहे. सुरुवातीपासून आपण पाहिलं की पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आविष्कारच्या बॅटमध्ये आले. तदनंतर फक्त सिंगल आणि डबलच्या साह्याने वाटचाल करतोय संघ शिल्डोन टीम. आप ट्रेकर हुक केलाय, पाठीमागे पाठवलाय बॉलला, सीमारेखा बाहेर. पंचांचा इशारा येणं बाकी. चौकार असेल बघा, चौकार आहे. चला चौकार आणि टीमची टोटल चौकारा बरोबर पुढे सरकेल महेश. एकूण धावसंख्या 27-27. चला मॅच सुरू करायची आपण. चौकार आहे, चौकार.
चेक केला आम्ही शिल्डोन टीम चौकार आहे. चला 12 पर्यंत देखील आपला बसलाय चौकार आहे. लक्ष असू द्या आम्ही चेक केलाय कोणावरती अन्याय होणार नाहीये याची देखील सूचना आम्ही तुम्हाला देतोय. स्पर्धा फार मोठी आपण पाहिले गेले तर आणि या स्पर्धेमध्ये कोणावरती अन्याय केला जाणार नाही याची देखील आम्ही तुम्हाला सूचना देतोय. उलव्या टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळले त्यावेळेस मात्र वाईट स्ट्रोकरमध्ये खेळाडूवाले वेगाने पेकी देखील आली आहे आणि दोन्ही खेळाडू एका साइडला होते परंतु विकेट किपरने चेंडू गॅदर केला नाहीये. रन्स मिळाला एकूण या बॉलवरती 2 धावसंख्या 29 29 धावा. ओव्हर मधील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजूनही मोठे फटके जास्त येत नाहीयेत. एक चौकार आला त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल डबल. डीप राहतो चेंडू गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ पेस फिंगर रोल केली या बॉलवरती आणि बॅटची एज घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉलची समाप्ती. कमी धावसंख्या आपण पाहिले गेले तर फायटिंग टोटल स्कोर उभा झाला नाही अद्याप. 29 धावा फक्त धावफलकावरती आहेत. ऑन द टॉस केले फटका चांगला खेळाडू उपस्थित नाही आहेत. एक्स्ट्रा कव्हर चेंडू सीमारेखा बाहेर चौकार. चौकार आला आणि चौकाराने धावफलक पुढे सरकेल 33 धावा धावफलकावरती. 3 गडी बाद शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. फुलटॉस लॉप केलाय. सुरुवात चांगली झाली षटकाची परंतु शेवट गोड करत नाहीये. शेवट गोड केलाय फलंदाजानं सुयोगनं ठोकला हा षटकार अंतिम बॉलवरती आणि आत्ता धावसंख्या पोहोचली आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 39 धावा आणि 40 धावेचं लक्ष असेल टीम दैसर संघासमोर. आविष्कारनं 8 चेंडूचा सामना केला 14 धावा बनवल्या. त्यानंतर सुयोग नॉट आउट 9 चेंडू 19. विवेक आपण पाहिलं 2 आणि सुशांत 1. नितीन नॉट आउट आहे. एकही चेंडूचा सामना त्याने केला नाहीये. गोलंदाजी आपण पाहिली गेली तर गोलंदाजीमध्ये पहिलं षटक होतं 12 धाब्याचं सुमितनं थोडेसे मागणे राहिले परंतु दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून दिला. आदित्यनं 8 धावा खर्च केल्या. तिसरं षटक फार चांगलं राहिलं. अजय पाटीलचं एकच धाव त्या षटकामध्ये आली. 1 विकेट देखील कॅरी केली आणि अंतिम षटक मागे राहिले. अंतिम षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या गोलंदाज राहुलनं. तर आता 40 धाब्याचं लक्ष असेल आणि 40 धाब्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल कोणता संघ पोहोचेल स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये शिल्डोन की दैसर ऐकूया कमेंट बॉक्स मध्ये. येत आहेत आमचे मार्गदर्शक आमचे अधिकारी सिनियर समालोचक मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू सो मच. तर या बॉलर मित्रांनो शेवटच्या सामन्याकडे बोलणार आहोत. 40 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. ज्या दैसर संघानं पहिल्या सामन्यामध्ये 82 धाबा कुठल्या ज्या दैसर संघानं मागच्या 4 षटकामध्ये 69 धाबा कुठल्या त्या दैसर संघाला 40 धाबा काढताना किती दमछाक होणार आणि शिल्डोन संघ त्यांना किती थांबवणार याचं उत्तर शोधूया आपण. दैसर संघाची स्ट्रॅटेजी मला फार आवडते. पहिल्यांदा फलंदाजी करतात मोठ्या धाबांचा डोंगर उभा करतात नंतर मात्र फलंदाजांना चांगली मात्र नंतरच्या सेकंड इनिंगमध्ये फलंदाज प्रेशराईज करतात. शेवटचा सामना प्रेक्षकांच्या मॅचसाठी उद्या मात्र यायला विसरू नका. उद्या स्पर्धेत शेवटचा दिवस आम्ही आपली वाट पाहू. उद्या मोठा पोल देखील पाहायला मिळणार. त्यानंतर अजून एक सेमीफायनलचा सामना एन्काउंटर नंबर 2 आणि नंतर मात्र फायनलचा सामना. भाल संघ या स्पर्धेमध्ये ऑलरेडी क्वालिफाय झाला आहे. त्यांचं अभिनंदन करूया आणि वळूया आपण सामन्याकडं. आमचे सर्वांचे लाडके समीर शेठ मंचावरती आहेत. ते देखील या सामन्याचा आनंद लुटतात. त्याला फोकस कर त्याला दाखवायचं ना कॅमेऱ्यावरती त्याला समीर शेठला दाखव त्याला 40 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. शिल्डोन वर्सेस दैसर असा सामना आपण पाहतोय. दैसर संघाला 40 धावांची गरज आहे. ज्या दैसर संघानं 5 षटकांमध्ये 82 धाबा कुठल्या मगाशी 4 षटकामध्ये 69 धाबा टुकल्या आता त्याला मात्र गरज आहे 40 धावांची. बघायचं आहे गोलंदाजीमध्ये शिल्डोन संघ काय कामगिरी करणार. भरत दादा यांचा संघ आणि एका बाजूला आपण पाहतोय राहुल याचा संघ. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे.
स्वर्गवासी श्रीराम मस्कर आणि स्वर्गवासी नितीन वारिंगे चषक बघू शकाल स्क्रीनवरती आमचे सर्वांचे लाडके समीर दादा यांना दाखवलं जातं. हे बघा समीर दादा मित्रांनो फार श्रीमंत व्यक्ती आहे, मात्र डाऊन टू अर्थ आहे. याला म्हणतात हाय स्टँडर्ड उंची आणि मात्र सिम्पल लिव्हिंग. हाय स्टँडर्ड थिंकिंग सिम्पल लिव्हिंग डाऊन टू अर्थ पर्सन आमचे समीर दादा. एकही पैशाचा घमंड नाही माणसाला, करोडपती आहे मित्रांनो माणूसा. ऑनसाइड घेण्याचा प्रयत्न चेंडू मात्र हवेमध्ये लॉंग क्षेत्रक्षे नाही आहे, व्याकंठ एरियामध्ये चेंडू डावल झाला आहे आणि कव्हर करते मात्र 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या बॅटचा प्रयत्न होईल, सुरुवात खराब होते शेडोन संघाच्या माध्यमातून. शेडोन संघाच्या सुरुवात मध्ये थोडीशी खराब होते. 3 धावा धापर करते आल्या. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. मी मगाशी देखील म्हटलं होतं की दहिसर संघानं पहिल्या सामन्यामध्ये 5 षटकांमध्ये 82 धावा कुठल्या, दुसरा सामना 4 षटकांचा झाला त्यामध्ये 69 धावा कुठल्या, त्याही वाडेकर संघासमोर ज्याला फिरकीचं माहेरघर समजलं जातं. आता 40 धावा दहिसर संघ काढून पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार का याची उत्कंठा शिकायला पोहोचते. मात्र विसरून चालणार शेडोन संघाला. त्यांनी देखील चांगला कमबॅक केला मागच्या 2 सामन्यामध्ये. तो संघ आपण पाहतो इन ॲक्शनमध्ये. वेगचा चेंडू, गुड बाउन्स, गुड डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा बाउन्स, ब्युटिफुल डिलिव्हरी, दिस इज अ गुड फिनिश. पहिल्या चेंडू ते 3 धावा, नंतर मात्र तुम्हाला पाहायला मिळाले तो डॉट चेंडू. सोनूचं देखील आपण अभिनंदन करूया. सोनूने भरपूर सहकार्य केल्या स्पर्धेमध्ये. आमचे विजयदादा असतील, नितीनदादा असतील, समीर दादांचा प्रश्नच नाही, ते स्वतः आयोजक आहेत. दिवसभर आमच्या मंचावरती असतात ते. ओ गुड बॉलिंग, स्ट्रॉंग अपील. मग ते गोलंदाजाचं कोणतं अपील नाही आहे. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले फ्रॉम साईड अँगल. ओ लास्ट मुवमेंटला किती नाराज झाला फलंदाज मिलिंद पाटील. मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी, दुसऱ्या सामन्यामध्ये 0वरती बाद झाला. बघायचं तिसऱ्या सामन्यामध्ये काय कामगिरी करणार. दहिसर वर्सेस शेडोन सामना बघतो, एकही सामना चांगला झाला नाही आहे. मी देवाला साकडं घालतो की हा सामना चांगला होऊ द्या आणि प्रेक्षकांना मात्र एक शेवटचा क्षण गोड पाहू द्या. ओव्हर द विकेट. हो खाली राहिला, डाऊन द लाईन, डायरेक्ट करायचा प्रयत्न. ओ माय गॉड, नाही जमलं. किरण होता तिथे, विनोद होता तिथे, विनोदला नाही जमलं. गुड फिल्डिंग आणि पंचांचा इशारा येतो बॅट कटचा. यस, हॅरीने लगेच सांगितलं 4 धावा दाबलकावरती. समीर शेट यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. आय विल लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. ओ डाऊन द लाईन, लकी राहिलाय. हिट झाला असताना इफ द बॉल हॅड हिट टू स्टंप द बॅट्समॅन वुड हॅव गॉन टाटा बाय बाय, बट दिस टाइम ही हॅज बीन व्हेरी लकी. लक फॅक्टर ऑन. 4 धावा, 4 चेंडूचा खेळ संपला. 40 धावा कुठायच्या आहेत. 36 धावांची अजून गरज आहे. मजा येईल. येणारे चेंडू 20. 36 धावांची गरज. लॉप केलाय अवेश कारबे. चेंडू खाली, फलंदाज बाद. यस इज ॲब्सोल्युटली गॉन. बिग विकेट, बिग ब्लो. अजयला परतावा लागेल 0वरती. डकआउट मध्ये परततोय. धावा कुठे माफ करा, मिलिंदने एकदा कुठली 4 धाव्यावरती पहिला धक्का. अजय इज वॉकिंग बॅक. क्रिकेट आहे मित्रांनो. ज्या संघानं पहिल्या सामन्यामध्ये 82 धावा कुठल्या, त्याही मोठी देसाई संघाविरुद्ध, दुसऱ्या सामन्यामध्ये वाडेकर संघाविरुद्ध त्याने 69 धावा कुठल्या, त्याही 4 षटकांमध्ये, आणि आता फक्त 4 षटकांमध्ये 40 कुटायचे आहेत. मात्र आता संघ बदलला, वेळ बदलली, काळ बदलला, सामना बदलला. आता त्यांना धावा चेस करायचे आहेत आणि समोर आहे मोठा संघ जय बजरंग, वीर बजरंग शिरोडन संघ. मजा येईल सामन्यामध्ये. फुलटॉस, चुकीला माफी नाहीये. आज चौकार होता. नशीब, लक फॅक्टर. यस, पंचांचा नो बॉलचा इशारा आहे रे. यस, नो बॉलचा इशारा आलाय. तिसऱ्या पंचांनी देखील रेफर केलं त्यानं बिमरसाठी. चेंडू पंचांना हिट झाला तर चौकारच होता. याला म्हणतात नशीब, याला म्हणतात नशीब. बघायचंय, चेक केला जाईल. आमचे मनोज पवार इथे आलेत. मनोज पवार सर. नाही घेतला ना, चला स्टार्ट. नो बॉल ना. यस, नो बॉल, कारण कमरेच्या वरती चेंडू होता, त्यावेळी धावसेकेला आकार येणार. 6 धावा, 1 बाद. हे बघा, ही फ्रीचा इशारा बघा हॅरीचा. लाईट बंद करत होता. एक मिनिट. सगळ्या सुविधा इथे उपलब्ध करून दिल्या जातील. एकच चेंडू काढायचे. यस, बरोबर सांगतात शेडोन संघाचे गोलंदाज. मात्र फलंदाज देखील एकच षटकार चौकार कापी असणार आहे. फायनल डिलिव्हरी.
इट्स द मोस्ट इम्पॉर्टंट. यावेळी वाटा शॉट स्क्वेअर कट दाखवलाय. अप्पर कटचा फटका केलू कक्षाकडं आणि चेंडू सीमा पलीकडं खणखणीत चौकार. क्या बात आहे डीजे. मित्रांनो, ह्या गाण्याने भरपूर घरं बरबाद केली. त्यामुळे नाद करू नका, दारूचा नाद करू नका. आपलं फक्त क्रिकेटचा नाद ठीक आहे, तिथपर्यंत ठीक आहे. 10 धावा धापलकावरती एक बाद. 30 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. बघा सामना कसा रंगतोय. मग शेड्यूल संघानं सांगितलं की फक्त एकच चेंडू चांगला टाकायचा आहे. मात्र फलंदाजांना सुद्धा माहिती आहे या चेंडूवरती चौकार मारायचा आहे. बघा ही लढत दैसर वर्सेस शेड्यूल आपले सामने आपण पाहतोय. मजा येईल सामन्यामध्ये, कुठेही जाऊ नका. मी मगाशी म्हटलं होतं की याच्यासाठी केला होता ठास शेवटचा क्षण गोड व्हावा, कारण आज सगळे सामने एकतर्फी झालेत. बिलकुल मजा आली नाही या स्पर्धेमध्ये. आम्हाला देखील समाज करण्यासाठी मजा आली नाही आहे. मात्र हा सामना चांगला होऊ दे. या गणरायाला आपण साकडं घालूया आणि विनंती करूया, आपण गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि विनंती आपण गणरायाला नवस बोलूया की सामना चांगला होऊ दे, कारण प्रेक्षकांना चांगला सामना आवडतोय. हे बघा प्रेक्षक, हे आयोजक आणि हे आमचे समीर दादांची एंट्री होते. ही त्यांची नवीन गाडी. मित्रांनो, खूप मोठे व्यक्तिमत्व आहे, मात्र डाऊन टू अर्थ आहे पर्सनॅलिटी. मावण्यांचं आगमन होते. सामना सुरू ठेवा. चला सामना सुरू ठेवा. सामना कुठे थांबू नका, कारण अंधार झाला तर विजिबिलिटीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. मान्यवरांचं आगमन होते. मोस्ट वेलकम, सुस्वागतम, स्वागतम स्वागतम. लोकांच्या डोक्यावरनं चेंडू बिरकून टाकलाय. समीर दादांचं देखील आगमन होते. त्यांच्या पाहुण्यांच्या मान्यवरांना संवेद घेत असताना हा बघू शकाल क्षण आपण स्क्रीनवरती. फलंदा बाद झालाय, लक्ष वेधतो तुमचं. मान्यवरांचं आगमन झालं. मोस्ट वेलकम. तुमच्या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करतोय आम्ही, कारण या मान्यवरांची वाट समीर दादांना दुपारपासून पाहिली. मात्र तो क्षण आलाय शेवटच्या सत्रामध्ये का होईनामध्ये मान्यवरांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम. तुमच्या स्पर्धेमध्ये श्रीराम मस्कर आणि स्वर्गवासी नितीन वारिंगे चषकामध्ये मनापासून आम्ही स्वागत करतोय. 10 धावा 2 बास्केटवरती आता ज्यांचं आगमन झालं. ह्यावेळी लुक ॲट द ॲक्शन रिप्ले बघू शकाल आपण. फ्रंट अँगलनं कसं राहिलं ॲक्शन रिप्ले. बॅटला स्विंग केलं होतं, खूप जास्त एलिव्हेशन होतं आणि उंची जास्त होती, लांबी कमी होती. चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज दुसरा धक्का दिलाय. वॉट अ कॅच. 10 वरती दुसरा धक्का. मांडेवरांचं आगमन झालं. मोस्ट वेलकम. स्वागत आहे तुमचं. समीर दादांना बघू शकाल आपण स्क्रीनवरती, ज्यांच्या माध्यमामध्ये स्पर्धा आपण पाहतोय. मी मगाशी देखील म्हटलं होतं की समीर दादा फार मोठी व्यक्तिमत्व आहे. मात्र डाऊन द अर्थ, सिम्पल लिव्हिंग, हाय थिंकिंग. कधी त्यांचं शोबाजी नसते. आम्ही मागच्या 4 वर्षामध्ये स्पर्धा कव्हर करतोय. कधी कपड्यांचा झगामगा नाही, कधी काहीच नाही. फक्त सिम्पल लिव्हिंग, हाय थिंकिंग. करोडपती व्यक्तिमत्व मित्रांनो आहे. यांच्याकडनं शिका तुम्हाला लाईफ जगायची असेल तर. दिखावा नको, फक्त आम्हाला आमचं कर्तृत्व दाखवायचं. हे समीर दादाकडे शिकलंय. खूप अभिनंदन समीर दादा. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतात. चला गाड्या आपण बाहेर काढायच्या थोड्याशा, का सामन्यात विलंब नको. हे मांडेवर आमचे ज्यांची समीर दादाने भरपूर वाट बघितली. समीर दादा दुपारपासून त्यांची वाट बघत होते. खास पाहुणे आहेत ते आमचे. मोस्ट वेलकम. स्वागत आहे तुमचं या सत्रामध्ये. ओ लवली शॉट ऑन द राईट. चेंडू ट्रॅव्हल झाला तो एक्झॅक्टली लॉंग ऑफला असतो. हाय तिथे बॅकअपला रोशन येतोय, रुशाल येतोय. 1 धावा मिळणार. 11 धावा. बघा ज्या संघानं, मगाशी मी अजून एकदा उल्लेख करतोय, ज्या संघानं पहिल्या सामन्यामध्ये 82 धावा कुठल्यात, ज्या संघानं मगाशी 69 धावा कुठल्यात, त्या संघाला 40 धावा काढताना मात्र दमछाक होते. हे क्रिकेट आहे मित्रांनो, बदलले क्रिकेट. कारण आत्ताचं वातावरण, सायंकाळचं वातावरण, 6 वाजलेत. सूर्य आपल्याकडं अस्त करून घेतलं सूर्यानं. त्यामुळे मैदानावरती मॉइश्चर आहे, थंडीचं वातावरण आहे. त्यामुळे चेंडू टेक ऑफ होत नाहीये आणि फलंदाजांना ही आता मात्र पोषक ठरत नाहीये. गोलंदाजांना पोषक ठरते. त्यामुळे फलंदाजांना अग्निपरीक्षा दाबी लागणार आहे आणि सामना जिंकण्यासाठी प्रचंड मेहनत करायला लागले. पंच आम्हाला सांगतात यस दादा लाईट बंद करा. होईल 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 होईल, काय हरकत नाही. 11 धावा 2 बाद. पहिल्या षटकामध्ये 2 विंडोमध्ये स्पर्धा दाखवली जाते. एका बाजूला मान्यवर समीर दादा त्यांची चर्चा करत असताना, तर समीर दादा भविष्य उज्ज्वल आहे. ते खूप मोठे बिझनेसमॅन आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. ओ बाउन्स डिलिव्हरी सुपर्ब. ग्रामीणचा क्रिकेटचा दर्जा किती उंचावलाय दाखवणारा चेंडू होता. वाटतं बॉलिंग फ्रॉम सुयोग. भरतदादांचा सुपुत्र, ज्याने मगाशी 45 धावा कुठल्या होत्या, नॉट आउट राहिला होता आणि त्यानं सामना देखील जिंकून दिला होता. मगाशी मला इंटरव्ह्यू त्यांचा कव्हर करायचा होता, मात्र मला वेळ मिळाला नाहीये. कारण ज्यावेळी भरतदादा टाळ्या वाजवत तो फलंदाजी करत होता. ही कौतुकाची थाप असते एका बापाची एका मुलाच्या पाठीवरती. अजून काय हवं मैदानावरती. 11 धावा 2 बाद.
हो थाय पॅडला चेंडू आदलला स्ट्रॉंग अपील एकच धाव मिळणार व्हॉट अ मॅच काय सामना रंगतोय मी मगाशी म्हटलं होतं की आजचे सगळे सामने एकतर्फी झाले आहेत हा सामना आम्हाला चांगला बघायचा आहे आणि तो सामना तसा होतोय एका बाजूला शिरडोन खेळाडू कक्ष दाखवलं दैसर संघाचा शांतता आहे मैदानावरती चेहरे पडलेत शोल्डर पडलेत खेळाडू कक्ष दाखवतोय स्पष्टपणे महेंद्र एन्जॉय करतोय मात्र अजूनही चिंतेचं सावट आहे कारण गडी बाद झाले 2:28 धावांची गरज आहे येणाऱ्या 14 चेंडूंमध्ये त्यामुळे समीर नेट टू नेट फाईट आहे एका बाजूला स्क्रीनवरती आमचे मान्यवर आणि स्पर्धेचे प्रमुख आयोजक करता आमचे समीर दादा यांना दाखवलं मंचावरती हे आमचे समीर शेठ आहेत खूप चांगलं व्यक्तिमत्व 14 चेंडू 28 धावांची गरज आहे मजा आहे सामन्यामध्ये हो ऑन साइडला चांगला फटका खेचलाय खेळाडू कक्षाच्या डोक्यावरनं यस इट इज मैं हूं नाही सांगितलं मैदानावरती आणि या षटकाराला प्रत्युत्तर दिलंय दॅट्स अ बिग हिट दॅट्स अ 6 राहुल पाटील मैदानावरती प्रश्नच नाहीये आता डगावची शॉट 12-11 नंबरची जर्सी परिधान केला फलंदाज राहुल पाटील ज्या राहुलच्या नावावरती मोठमोठे विक्रम आहेत बघू शकाल चंद्र देखील साक्षीला आहे आपल्या 13 चेंडू 22 धावांची गरज ही आमची MTC लाईव्ह ओमचा MTC संपूर्ण टीम आहे रोशन त्यांची संपूर्ण टीम प्रत्येक क्षणचित्र दाखवत असताना येणार चेंडू 13 आणि 22 धावांची गरज आहे जितेन पाटील यांच्याकडनं कोणती हॅट्रिक तर 1500 रुपये चौकार षटकार किंवा हॅट्रिक लगातार 3 षटकार 3 चौकार 13 चेंडू 22 हा चेंडू फार महत्वाचा आहे सामना दृष्टिकोनातून हो प्लेसमेंट राहुलला स्ट्राईक हवी हे क्रिकेट आहे राहुलचं हा त्याचा दर्जा आहे हा त्याचा स्टँडर्ड आहे का राहुलला ब्रँड फलंदाज समजलं जातं हे त्यानं दाखवलं माझं होती हा त्याचा कॉन्फिडन्स आहे तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असायला हवा ही हॅज अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स शेवटच्या चेंडू फक्त चेंडू प्लेसमेंट केला डेलिकेट शॉट दाखवला आणि मला स्ट्राईक हवी मी सामना जिंकू शकतोय 12 चेंडू 21 धावांची गरज हुईल बी विनर चर्चा होते एका बाजूला टीम मिटिंग फलंदाजांची एका बाजूला टीम मिटिंग आपण पाहतोय भरतदादांची येणारे चेंडू आता मात्र 12 आणि गरज आहे ती 21 धावांची व्हॉट अ फंटास्टिक मॅच ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर यू आर वॉचिंग द ब्युटिफुल ट्रॉफी दिस इज अ फंटास्टिक जर्नी ऑफ ट्रॉफी अँड एडिशन 8 तुम्हाला पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे समीर दादा त्यांची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून स्पर्धा दाखवली होते हे मान्यवर आमचे ज्यांचं आगमन झालंय आणि समीर दादा चर्चा करत असताना आणि या स्पर्धेमध्ये मान्यवरांच्या माहितीसाठी अशी एकमेव स्पर्धा आहे भारतातली ग्रामीणची ज्या स्पर्धेमध्ये बुलेट दिली जाते आणि ती एकमेव स्पर्धा आपण पाहतोय ज्या ट्रॉफीचं नाव मी बुलेट ट्रॉफी ठेवली ही आमच्या समीर दादांचं क्रेडिट आहे ऑल क्रेडिट गोज टू समीर दादा ना बॅक टू क्रिकेट 12 चेंडू 21 धावांची गरज सामना कोण जिंकणार दैसर संघाचा राहुल जोपर्यंत सामना संघामध्ये असणार आहे तोपर्यंत सामना जिंकू शकतो हा सामना यस ॲज बघायचं सामना कोण जिंकणार 12 चेंडू 21 धावा till the time Rahul will be there the match will be safe for the Desert team so let's see who will be winning this match you are watching fantastic atmosphere and you are watching thrilling match 12 चेंडू 21 धावांची गरज आहे एज लागले चेंडू मागे निघून जातोय मात्र नाहीये राहुलला धाव घ्यायची नाहीये राहुल सांगतो की मी सामना जिंकणार 11 चेंडू 21 धावांची गरज आहे हा सामना तर दैसर विरुद्ध शिरडोन नाहीये हा सामना राहुल विरुद्ध शिरडोन असा सामना रंगलाय मैदानावरती कारण राहुलने एक धाव घेतली नाहीये आणि मगाशी राहुलला माहिती होतं धाव झाली असती मात्र त्याने घेतली नाही त्या स्ट्राईक हवी होती येणारे चेंडू 11 आणि 21 धावांची गरज व्हॉट अ मॅच काय सामना रंगतोय हा सामना मात्र प्रेक्षकांना ऊब देतोय सायंकाळच्या थंडगार वातावरणामध्ये अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन आणि सांगितलंय पंचाने की चेंडूला हाईट फॅक्टर जास्त होता गोलंदाजाचं मी कौतुक करेन व्हॉट अ बॉलिंग भरत पाटील संघाचा संघनायक भरतनं काय गोलंदाजी केली बघायचं भरत अजून किती गोलंदाजी चांगली करणार व्हॉट अ बॉलिंग काय बॅटर रंगला मैदान होती हा आहे तुमचा अनुभव सिनियर खेळाडू मैदान होती येणारे चेंडू आता मात्र 10 आणि गरज आहे 21 धावांची आता मात्र सामना ऊब देतो ज्या सामन्याची मी चर्चा सकाळपासून करत होतो तो सामना आता प्रेक्षकांच्या भेटीस आलाय सकाळपासून एकही सामना चांगला झालाय 10 चेंडू 21 धावा चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन समोर जर ठेवला तर चेंडू डोंबिवलीमध्ये जाणार हा तो चेंडू पाठवलाय जर सर्वात लांब षटकाराला सर्वात जास्त धावा असत्या तर या षटकारात 10 धावा आल्या असत्या मात्र मिळणार 6 धावा 9 चेंडू 15 धावा डीजे
व्हॉट ऍक्शन रिप्ले अँड व्हॉट अ शॉट. काय फटका दाखवलाय. अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य बॅकफुटला न जाता समोरच केलाय. आणि काय एलिव्हेशन होतं, काय मनगटी दाखवत होती आणि काय पॉवरफुल शॉट होता. 9 चेंडू 15 धाबा. हा दैसरचा राहुल, हा राहुलचा ब्रँड आणि हा राहुलचा दर्जा. बघायचंय भरत राहुलला किती थांबवणार हे फार महत्वाचं आहे. बॅटल चांगलं आहे. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन अँड इट्स अ गुड डिलिव्हरी. एक प्रेक्षकांना विनंती, कुणी आवाज द्यायचा नाही मित्रांनो मागणं प्लीज. कुणी आवाज देऊ नका मागणं. 8 चेंडू आणि गरज आहे 9चा आवाज दिलाय प्रेक्षकांना, असं करू नका प्लीज. चेंज ऑफ पेस, व्हॉट अ शॉट, पॉवरफुल शॉट दॅट वॉज. बुलेटला चुंबन घेण्यासाठी हा फटका आलाय आणि राहुलने सांगितलं हो मी सामना जिंकून देऊ शकतोय. काय पॉवर होती, फटका होती, पॉवरफुल शॉट. दॅट्स अ 6. राहुल इज ऑन द फायर. शॉट पाहायला मिळाला मगाशी फुल स्ट्रोक. त्याच्या अगोदर त्याने खूप चांगला फटका, लॉफ्टेड ड्राइव्ह आणि सगळ्या प्रकारचे शॉट असतात. राहुलचा आत्मविश्वास तुम्हाला पाहायला मिळतोय. 9 चेंडू 7 धावा, सामना खुला झालाय. 9 धावांची गरज आहे 7 चेंडू मध्ये. कारण आता मगाशी 15 हव्या होत्या, षटकार मारलाय त्यामुळे 7 चेंडू 9 धावा. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. बऱ्याचसा चेंडू, व्हॉट अ क्लास एंड दिस इज अ गुड फिनिश. आज की शाम राहुल के नाम. क्या भाई, वाह भाई वाह, लाजवाब बल्लेबाजी. एकदा राहुलसाठी जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. त्याच्या आत्मविश्वासासाठी वाजवा, कारण जो आत्मविश्वास त्याने दाखवलाय मैदानावरती त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. कारण त्याला स्ट्राईक हवी होती आणि स्ट्राईक घेतली आणि सामना खुला केला मैदानावरती. राहुलसाठी जेवढ्या जोरात वाजतील ना तेवढ्या टाळ्या वाजवा मित्रांनो. कारण स्ट्राईक त्यानं हातामध्ये ठेवली. आत्मविश्वास काय असतो क्रिकेटमध्ये, कॉन्फिडन्स लेवल काय असतो, समीकरण बदललंय. येणारे चेंडू 3 धावांची गरज 6 चेंडूंमध्ये. आणि काय सामना यावेळी मध्ये सामन्यामध्ये कलाटणी आणून दिली. येस, आमचे जतीन पाटील साहेब जिल्हा प्रमुख यांचं आगमन झालंय आणि समीर देसाई यांच्याकडून आमच्या कॉमेंट्रीसाठी 1000 रुपये आणि हॅरी आपल्यासाठी 1000 रुपये. खूप खूप धन्यवाद जतीन साहेब आणि आमचे समीरदा, तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय की तुम्ही आम्हाला कॉम्प्लिमेंट दिलीत, त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत आहे. दोन्ही हँडसम पर्सनॅलिटी, दोन्ही बघायचे चेहरे बघा आपण स्क्रीनवरती. हे सर्व सुंदर युवा, कारण युवानच देश बदलला जातो. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे, गिव्ह मी ओनली 100 यंग मॅन, आय शॅल चेंज द वर्ल्ड. कारण युवकांमध्ये शक्ती असते आणि हे युवक आपण पाहतोय. ही उद्याची पिढी, ही आपली भावी पिढी आणि आपलं भविष्य. 6 चेंडू 3 धावांची गरज. मजा आहे सामन्यामध्ये. काय सामना रंगवलाय राहुलनं. भरतला मात्र मार बसला, कारण राहुलनं आक्रमक फलंदाजी केली. राहुलच्या धावा वैयक्तिक, आमचे स्कोर आम्हाला सांगतील. राहुल खेळतो वैयक्तिकवरती. येणारे चेंडू आता मात्र 26 धावांवरती खेळतोय. 3 धावांची गरज आहे. राहुलचा आत्मविश्वास मला आवडला, फार आवडला. नवीन पिढ्या त्याच्याकडे शिकण्यासारखं आहे. स्वतःमध्ये जर धमक असेल ना तर तुम्ही सामना तुमच्या जोरावर जिंकू शकता. त्यानं स्ट्राईक बिलकुल घेतली नाहीये आणि शेवटच्या चेंडूची स्ट्राईक हातामध्ये ठेवली, सिंगल त्यांनी घेतली नाहीये. हा राहुलचा ब्रँड मला फार आवडला. हा त्याचा आत्मविश्वास मला आवडला आणि मी त्याच्या फलंदाजीच्या प्रेमात पडलोय. जबरदस्त कॉन्फिडन्स फलंदाजी. 5 चेंडू 3 धावांची गरज आहे. सामना संपला नाहीये, कारण शेड्यूल संघ सामना एवढ्या लवकर सोडणार नाहीये. तोही जिद्दीचा संघ आहे मैदानावरती खेळत असताना. आणि नशिबाचा यस, नशिबाची साथ मिळते आणि चेंडू जातोय सीमा पलीकडं आणि दैसर संघाचा जबरदस्त विजय या स्पर्धेमध्ये. हे गाणं होतं बाप तो बाप रे, का राहुलसाठी गाणं होतं. काय राहुलने फटकेबाजी केली. चला मान्यवरांचं इथनं प्रस्थान होते. तर आमच्या समेत होते निखिल सन्मान्य जितीन पाटील साहेब, डोंबिवली युवा सेना जिल्हा प्रमुख. खूप खूप धन्यवाद साहेब. तर त्यांचा आपण सन्मान देखील करणार आहोत. ते सध्या खेळपट्टीकडे रवाना होतात.
त्यांच्या समेत आहेत निखिल चौधरी साहेब युवा उद्योजक अंबरनाथ, राहुल मात्रे युवा सेना सचिव, शुभम जाधव आमचे सोशल मीडिया प्रमुख अंबरनाथ, निखिल शिरसाट विभाग प्रमुख, त्यानंतर चरण नाईक साहेब आमच्या समेत, आदित्य गुप्ता साहेब आहेत उपविभाग प्रमुख अंबरनाथ. सर्वांचं मनापासून स्वागत. वेल प्लेड राहुल, आज की शाम राहुल के नाम. वेल प्लेड भरत दादा, खूप चांगला केला, आपण देखील केलात. मात्र हार्ड लक, राहुलला तुम्ही आउट करू शकला नाहीत आणि त्यामुळे दैसर संघ सामना जिंकलाय. 13 चेंडूमध्ये 22 धावांची गरज होती आणि सामना जिंकला. तो 3 चेंडू राखत दणदणीत विजय. राहुल ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आणि मान्यवर सध्या तिकडे पाचारण करतात खेळपट्टीकडं. आता ज्यांचं आगमन झालंय आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, हँड अँड हँड पर्सनॅलिटी मॅन आमचे जितेन पाटील साहेब, डोंबिवली युवा सेना प्रमुख आहेत, ते जिल्हा प्रमुख आहेत. निखिल चौधरी साहेब आमचे युवा उद्योजक आहेत, ते राहुल मात्रे युवा सेना सचिव, शुभम जाधव आमचे सोशल मीडिया प्रमुख अंबरनाथ, निखिल शिरसाट साहेब विभाग प्रमुख अंबरनाथ, चरण नाईक विभाग प्रमुख अंबरनाथ, आदित्य गुप्ता उपविभाग प्रमुख अंबरनाथ. सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतोय. तर मित्रांनो, उद्या यायला विसरू नका. सर्वांचा आभार. आमचे कॉमेंटेटर्स, आमचे स्कोरर, सर्व तिन्ही पंच, आमचे मिस्टर मनोज पवार सर, मिस्टर सचिन पाटील सर, मिस्टर हॅरी सर, त्यानंतर आमचे सर्व